ऐका फोन चालू आहे ना म्हणजे तुमचं पत्र घेऊन वरिष्ठ अधिकारी सांगतायत तुम्ही काय समजता स्वतःला पगारी नोकर राज्य लायकी नाही तुमची हेरवाडे साहेबांचा फोन हेरवाडे साहेबांचा ऍडिशनल कमिशनर माझ्या अधिकाऱ्याचा नंबर नाही देत पैसे खायचे किती ऍडिशनल कमिशनरचा नंबर देतो ना आम्ही त्यांचाच अधिकारी आहे आवाज कमी करा साहेबांना सांगा किती पैसे घेतात ते हो तसंच दिलंय हो तपासून किती लाचारी आहे हो साहेब एखाद्याची लाचारी करायची पण किती लाचारी करायची आपण चार सावांची ठेवून येतात दुसऱ्या दिवशी परत करतात चार तोडायची असेल आम्ही हात सांगत नाही बिल्डिंग तोडा फक्त आता ऐका ऐका ना किती लाचारी वरती कारवाई आहे ना हा नंतरचा भाग आहे ठीक आहे तुम्ही तपासून कारवाई करा त्यांच्या माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर पण आहे त्याला डिसमिस केलेली सगळं दाखवलं पण ते कारवाई करत नाहीत कोर्टाने तुमचा DPL पूर्ण फॉलो झालेला आहे त्याच्या अगेन्स्ट नाही ऐका ना साहेब ऐका ना तो वेळ देतोय पण ह्या ज्या गाड्या आहेत या गाड्या तर लिगल नाही आहेत याला कुठली फायरची NOC नाही कुठली फूडची NOC नाही काही नाही त्या गाड्या फक्त उचलायला सांगतो ते पण उचलत नाही तुम्हाला JCB ने तोडायला थोडीच सांगतोय साहेब फक्त गाड्या उचलायला पण तुमचा अधिकारी मागे काय लाचारी आहे हा पण एक काय एवढं पेशंट फक्त ऐका ना साहेब त्या आतमध्ये गाड्या आहेत ना त्या उचलायला सांगितल्या त्या पण उचलत नाही ते लोक अरे उद्या आणता येतील ना कशाला आणायचे होते अरे आणतात ना ते असं मला कशा नेले आणल्या घेऊन आणून लगेच गाड्या उचलण्यासाठी काय तपासायचं इलिगल गाड्या त्याला परमिशन नाही कुठलं अहो साहेब आता तुम्ही मला आता सांगा साहेब मी आता आम्ही काय म्हणतात की आम्ही 2 पावलं मागे उतरतोय तर त्या अधिकाऱ्यांनी जर 1 पाऊल पुढे टाकणार नसेल तर आम्ही काय म्हणतात की याच्या पुढे काय करावं असं नाही अवघड ऐका ना हे झालं की ऐका सिलेंडर का त्यांच्याकडे ना फायर NOC आहे ना तुमच्या फूड डिपार्टमेंटची NOC ना काही आहे बरोबर तर त्या गाड्या आहेत त्याही इलिगल आहेत की नाही आम्ही काय म्हणतोय त्या गाड्या उचला तुम्हाला JCB लावून तोडण्यासाठी जे काही तुम्हाला तपासायचं आहे ना ते काय तपासायचं आहे अधिकाऱ्यांना आम्हालाही माहिती पण किमान त्या गाड्या उचलायला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी रस्त्यावरच्या गाड्या उचलताना तुम्ही कुठली परमिशन देता किंवा कुठलं तपासता काही तपासत नाहीत ना तुम्ही काय नोटीस या तसं पत्र दिलेलं आहे त्याप्रमाणे मी एकदम पाठीमागं बोललो मला वेळ द्या मी खात्री करणार कारण त्यांचं म्हणणं काय की काढावचा रस्त्याच्या रस्ता होतो त्याच्यात माहिती झालेली आहे तर मी त्याला मला खात्री करून द्या म्हणून तुम्ही कारवाई करतो पूर्णपणे ते त्यांच्यासमोर मला वेळ द्या मी त्याच्यावरती कारवाई करणार DP रोडची जागा आहे साहेब DP रोडची जागा आहे बोला DP रोडची जागा आहे साहेब मालकी जागा यांनी डिक्लेअर करून टाकला मालकी जागा मनोज वनमाळी तुम्ही आता कायदेशीर भाषा करताय तपासून तुम्हाला एक सांगतो आम्ही आता कामाला लागणार ना तुम्हाला तुमच्या खुर्चीत बसून दिलं ना तर भारतीय जनता पक्षाचा फेरीवाले आहेत
कुणाची आहे? तुम्हाला माहिती पोलीस आहे. प्रशासनाची आहे, तुमची आहे ना. मग तुम्ही काय करता आतापर्यंत? ह्या खाजगी जागेत नाहीत ना, या सार्वजनिक जागेत त्या उचलल्या का? हप्ते काढण्यासाठी येता का तुम्ही? मी काय म्हणतो मला दे ना वेळ. काय वेळ द्यायचा तुम्हाला? काय वेळ द्यायचा? गाड्या उचलायला वेळ द्यायचा? तुम्हाला सांगतो, तुम्ही जी लाचारी करताय ना, ती लाचारी एवढी महाग पडेल ना. तुम्हाला आत्ताच सांगतो, ही धमकी समजा. तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही हे जे काही चालवलंय ना, क्वासी ज्युडिशियल ऑफिसर आहात तुम्ही MRTP ऍक्ट नुसार, तुमच्यावरती गुन्हे दाखल करायला लावू. सगळे हे जे काही भारतीय जनता नाही, तुमचे कुठे काय हप्ते आहेत ते आम्हाला माहिती आहेत. इकडच्या ऑफिसरचे ZZ. तो संजय कुठे गेला, सगळे धंदे आम्हाला माहिती आहेत. ZZ पण आम्ही बोलत नाही. तुम्हाला या गाड्या उचलायला सांगितलं, तुम्ही आम्हाला तपासून घेण्याच्या गोष्टी करता. तुम्ही डिक्लेअर करून टाकलात मालकी जागा. तुमच्याकडे पेपर आहे का मालकी जागेची? तुमच्याकडे पेपर आहे का मालकी पेपर? मालकी जागेची पेपर आहे का तुमच्याकडे? अरे कोर्टाची ऑर्डर आहे तोडायची. ऐका त्यांनी घोषित करून टाकली मालकी जागा. माझं म्हणणं काय माहितीये, तुम्ही ना इथे प्रशासनात येऊन ना प्रशासनाचा सत्यानाश करण्यापेक्षा बहुजन विकास आघाडीच्या पेरोलवर जा. तो तुम्हाला स्वप्नील पगार याच्यापेक्षा जास्त देईल. कशाला आमचा सत्यानाश हो, तुम्हाला सांगतो, एवढे ACP पासून इकडे लोक येऊन उभी आहेत, PI साहेब येऊन उभे आहेत. त्यांचा अमूल्य वेळ आहे, त्यांचा संबंध नाही या सगळ्या गोष्टीची, पण ते येऊन उभे आहेत. आणि तुम्ही काय म्हणतात ते इतके निर्धावले आहात. मी तुम्हाला एक सल्ला देतो, याच्यापेक्षा जास्त पैसे कमवाल, नगरसेवक वगैरे व्हाल, त्यांची चाकरी करा. कशाला आमचा सत्यानाश करता? या शहरात चार गाड्या उचलण्यासाठी तुम्ही म्हणता तपासून घेणार. त्या रिसॉर्ट महानगरपालिकेची यंत्रणा लागलेली तिकडे हिसाब सोडायला. तुमचा आडमुठेपणा आहे. तुम्हाला एक सांगतो, मनमाई साहेब, हे साहेब आहेत ना, हे तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आहे, पण यांनी फार काळ संरक्षण देऊ शकणार नाही. रिसॉर्ट तोडायला तिकडे तुम्ही पूर्ण प्रशासन घेऊन गेलेले. गाड्या पण उचलत नाहीत. गरीब का घर रहता तो पहले तोड़ डालते. कमिशनर बोलताय गाड्या. माझा निर्णय आहे. मी ठरवलं ते मी मला तुमच्या निर्णय पण घ्या ना तुम्ही. म्हणजे काय करायचं ते मला 10 वर्ष लागली. काय प्रॉब्लेम? मला वेळ पाहिजे. आपण